नमस्कार, मी संदीप मुगटराव दाहिकुडे, ग्रामपंचायत सदस्य निरा शिवतक्रार वार्ड नंबर 5। 4 वर्ष झाली आपल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला। प्रत्येक वेळेला या वार्डामध्ये हा वार्ड पाण्यासाठी दुर्लक्षित जाणून बुजून केलेला जातोय। का केला जातोय याचं उत्तर 4 वर्ष मला मिळालं नाही। मला एकच सांगायचंय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं आणि संविधानाच्या चौकटीत राहून आपण काम करत असताना आपण लोकांसाठी काम केलं पाहिजे आणि लोक आहेत म्हणून आपण आहे ही भूमिका आपली असली पाहिजे। पण निरेचे उपसरपंच माननीय राजेशजी काकडे जाणून बुजून या वार्डला दुर्लक्षित करतात। राजेशजी काकडेंना माझं एकच सांगणं आहे की तुम्हाला जे काही राजकारण करायचंय ते 100% तुम्ही करा, पण तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळू नका, एवढं माझं हात जोडून तुम्हाला विनंती आहे। 4 वर्ष झाली आहेत, 1 वर्ष राहिलेलं आहे। या 1 वर्षामध्ये कमीत कमी तुम्हाला जाग येऊ द्या आणि बाकीचं सोडावं सगळं, पण तुमचा जो परमेश्वर आहे तुमच्या आत्म्याला स्मरून तुम्ही सांगा की या 5 वार्डाच्या ह्याच्यासाठी तुम्ही राजकारण केलं का नाही केलं। आज तुम्हाला 4 वर्ष आम्ही सांगतोय की दगडे वस्ती, कोळे वस्ती, भाईच्या मळामध्ये पाण्याचा बिकट प्रश्न आहे। पाण्यासाठी मागच्या वेळेला कोळे वस्तीतील माझ्या एका महिलेचा जीव गेला। तुम्ही तरी पण शांतच राहणार का? माझा प्रश्न आहे तुम्हाला राजेशजी काकडे, किती दिवस राजकारण करणार तुम्ही? आणि प्रत्येक वेळेला लोकांपाशी म्हणता याला निग्लेक्ट करायचं, याला निग्लेक्ट करायचं। अरे बाबा, निग्लेक्ट कर, 100% कर, पण लोकांच्या जीवाशी खेळू नको। आज या लोकांची, आज या महिलांची परिस्थिती काय आहे? 15-15 दिवस पाणी नाही या लोकांना। निरा एवढी मोठी नदी वाहतीये, उजवा डावा कॅनेल आहे, पाण्याचा सुकाळ आहे, परंतु फक्त नियोजन अभावी। आणि माझा आरोप आहे राजेशजी काकडे, मी आज 4 वर्ष मी तुझ्या विरोधात बोललो नाही। आम्ही भैरवनाथ ग्रामविकास पॅनल तर्फे लढलो, 3 सदस्यांचा निर्विवाद सपोर्ट तुला मी दिला आणि सपोर्ट दिला असताना 4 वर्ष मी फक्त काय मागितलं रे तुला दादा? मी फक्त तुला लोकांची कामं कर एवढं। अरे तुला संपवायचंय ना संदीप दाहिकुडेला, तर तू संपवणार राजकारणात, पण लोकांच्या जीवांशी का खेळतो? माझा जाहीर सवाल आहे तुला, जाहीर सवाल आहे राजेशजी काकडे तुला। आज निरा शिवतक्रार ग्रामपंचायतीकडे आम्ही वारंवार सलग 1-2-3 वर्ष झालं पाठपुरावा करतोय। हा निरा मोरगाव रस्ता आहे। या रस्त्याने गुळूंचे, राख, नावळी येथील सर्व लोकांचं म्हणजे रहदारीचा रस्ता आहे। रोज लोक येतात जातात। या रस्त्यावरती आज आपण बघितलं तर खूप मोठे 2 खड्डे पडलेले दिसत आहेत। आणि अलीकडच्याच काळात एक 10-15 दिवस झालं की आपल्या बाळू पाटलाच्या वाडी पाडेगाव इथे एक घटना घडली। आपल्यातलीच एक मुलगी तिथं या म्हणजे दुर्दैवी तिचा मृत्यू झाला। आणि अशीच काही घटना घडल्यावर या नेरा ग्रामपंचायतीला जाग येईल का, हा माझा तो ग्रामपंचायतीला सवाल आहे। कारण आपण वारंवार त्यांना म्हणजे पाठपुरावा करून सुद्धा ती याकडं मुद्दाम दुर्लक्ष करतात। आज सकाळीच या ठिकाणी एक घटना घडली, एक ऍक्सिडेंट झाला, पण दुर्दैवी यात काही नुकसान झालेलं नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात आता वस्ती एक तरी आई चढाव आणि पाणी येताना तिला 4ही बाजूने असं येतं, त्यामुळे एका साईडला खड्डा असेल, ह्या साईडला चढ आहे, आपण जे उभं राहिलोय तिथं। आणि काय होत आहे, लोकांना पाणी जाईना, पण हे जे गटर आहे, गटर ते अख्खं ब्लॉक झालेलं आहे आणि ह्या ब्लॉक गटर होऊन सगळं त्या गटरातून पाझरून पाणी हे रस्त्यावर येतंय, पण लोकांना प्यायला भेटाना। आणि हा सगळा गलथान कारभार ग्रामपंचायतचा आहे, कारण लोकांना पाणी नाही आणि गटरात पाणी जाऊन ते गटर लिकेज होऊन अख्खं रस्त्यावर पाणी येते आणि त्याने येऊन हे खड्डे पडल्यात। माझी ग्रामपंचायतीला विनंती की लवकरात लवकर तुम्ही एक कोणता तरी चांगला निर्णय घेऊन हे खड्डे बुजवून गटराचं ब्लॉक काढून लोकांपर्यंत पाणी पोहोचवावं अशी मी त्यांना विनंती करतो।